नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या हस्ते पक्षाच्या नगरसेवकाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। मनसेचं नवी मुंबईत भव्य शक्ती प्रदर्शन। नाशिकमध्ये 12 वर्षांनं कुंभमेळा। कुंभमेळ्यात कोणतीच त्रुटी राहणार नाही, 12 कोटी लोक येतील असा अंदाज। त्यांची गैरसोय होणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। नीट पेपर लीक प्रकरणी नागपुरात युवक काँग्रेस आक्रमक। युवक काँग्रेसतर्फे बडकस चौकात आंदोलन। विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्यानं शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आंदोलकांची मागणी। सोन्या चांदीच्या किमतीची अक्षरशः विक्रमी झेप। सोन्याचे भाव तब्बल 8,000 रुपयांनी वाढले, तर चांदीचे भावही 20,000 रुपयांनी वाढले। लग्न सराई सुरू असल्यानं ग्राहकांमध्ये सोनं खरेदीवरून संभ्रमाचं वातावरण। सांगलीच्या वायफळे गावात गारांचा पाऊस। अचानक आलेल्या अवकाळी पावसानं नागरिकांची तारांबळ। साताऱ्यात वीज पडून 18 मेंढ्यांचा मृत्यू। जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित। पीएम मोदींच्या भाषणानंतर शिक्षकांमध्ये चिंतेचं वातावरण। ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करायला आम्ही तयार। विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाचं काय, शिक्षकांचा सवाल। कोल्हापुरातील इचलकरंजी शहरात तीव्र पाणी टंचाई। शिवशाहू विकास आघाडीच्या वतीनं महापालिका परिसरात जोरदार आंदोलन। सोलापुरात गुन्हे शाखेकडून अंमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई। कारवाईत 1,90,00,000 रुपयांचे 950 ग्रॅम एमडी जप्त। 2 आरोपींना सोलापूर शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या। पुणे मेट्रो स्टेशन आणि डीआरएम कार्यालयाजवळ धावत्या दुचाकीला अचानक आग। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट। अमरावतीत किन्नर समाजातील 2 गटांमधील वाद चिघळला। सोनाबाई गटाविरोधात जीवे मारण्याच्या धमकीची गुड्डीबाई गटाकडून तक्रार, संरक्षणाची मागणी।